ई क्लासरूममध्ये सर्व प्रशिक्षणार्थ्यांचं आज स्वागत आहे। मागच्या क्लासला आपण फोर स्ट्रोक डिझेल इंजिन शिकलोय। आज आपल्याला बघायचं आहे फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन। फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिनला स्पार्क इग्निशन इंजिन असंही म्हणतात। याही इंजिनमध्ये डिझेल इंजिन सारखे 4 स्ट्रोक असतात। त्यामध्ये सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्ट असे 4 स्ट्रोक असतात। यामध्ये सक्शन स्ट्रोकलाच पहिले आपण सक्शन स्ट्रोक बघू। ही डायग्राम सक्शन स्ट्रोकची आहे। सक्शन स्ट्रोकलाच इनलेट स्ट्रोक किंवा चार्जिंग स्ट्रोक असंही म्हणतात। यावेळेस पिस्टन टीडीसी कडून बीडीसी कडे यावयास सुरुवात करतो। यावेळेस इनलेट वाल्व उघडा असतो आणि यामध्ये कार्बोरेटरच्या साहाय्याने पेट्रोल आणि हवा यांचे मिश्रण हे इनलेट मॅनिफोल्ड मार्फत कार्बोरेटरमध्ये ते मिश्रण तयार होते आणि इनलेट मॅनिफोल्ड मार्फत इनलेट वॉल्व कडून ते सिलेंडरमध्ये ओढल्या जाते। सिलेंडरमध्ये ही हवा ओढल्या जात असताना या हवेचा जो दाब आहे हा 120 ते 240 फूट सेकंद इतक्या वेगाने ती हवा ओढली जाते आतमध्ये आणि कार्बोरेटरमधून हवा व पेट्रोल यांचे मिश्रण होऊन ते सिलेंडरमध्ये येते। त्यावेळी सिलेंडरमधील पूर्णपणे हा पेट्रोल आणि हवा यांच्या मिश्रणाने तो पूर्णपणे भरला जातो। पूर्णपणे पिस्टन बीडीसीला आल्यानंतर संपूर्ण सिलेंडर हा हवा आणि पेट्रोल यांच्या मिश्रणाने भरला जातो। यावेळेस क्रँकशाफ्टचा अर्धा फेरा पूर्ण होतो, म्हणजेच क्रँकशाफ्ट 180 डिग्री फिरतो। त्यानंतर दुसरा स्ट्रोक म्हणजे कॉम्प्रेशन स्ट्रोक। या डायग्राममध्ये आपण दाखवलेला आहे कॉम्प्रेशन स्ट्रोक। या कॉम्प्रेशन स्ट्रोकमध्ये काय होतंय, पिस्टन बीडीसी कडून टीडीसी कडे जावयास सुरुवात करतो। सक्शन स्ट्रोकच्या वेळी सिलेंडरमध्ये आलेली हवा व पेट्रोल यांचे जे मिश्रण आहे हे मिश्रण पिस्टन हेडवर दाबू लागते। ज्यावेळेस पिस्टन बीडीसी कडून टीडीसी कडे जात असतो त्यावेळेस हे जे मिश्रण आहे हे मिश्रण दाबू लागते आणि त्याच वेळेस इनलेट व एक्झॉस्ट वाल्व दोन्ही हे वॉल्व बंद असतात आणि सिलेंडरमध्ये चारही बाजूने हा एअर टाईट असतो। पिस्टन पूर्णपणे टीडीसीला पोहोचल्यावर पिस्टन हेडवर संपूर्ण मिश्रण कॉम्प्रेस केल्या जाते आणि हे कॉम्प्रेस झाल्यानंतर या कॉम्प्रेशन जे प्रेशर असते पेट्रोल इंजिनमध्ये हे 120 पौंड चौरस इंच ते 150 पौंड चौरस इंच एवढं यामध्ये प्रेशर दिलेलं असते। यामध्ये हवा व पेट्रोल यांचे जे मिश्रण आहे हे एकजीव होऊन ते पिस्टन हेडवर दाब देत असतो आणि कॉम्प्रेशन स्ट्रोक पूर्ण होईपर्यंत क्रँकशाफ्टचा आपल्याला पुन्हा अर्धा फेरा पूर्ण झालेला दिसतो। म्हणजे क्रँकशाफ्ट आता पूर्ण एक फेरा पूर्ण झालेला आहे, म्हणजेच 360 डिग्री क्रँकशाफ्ट आपल्याला फिरलेला दिसतो। इथे आपल्याला लक्षात येते आहे दोन्ही वॉल्व इथे बंद आहेत, इनलेट आणि एक्झॉस्ट वॉल्व। इथे हवा आणि पेट्रोल यांचे मिश्रण पूर्णपणे एकजीव झालेलं आहे, कॉम्प्रेस झालेलं आहे। आता बघू आपण तिसरा स्ट्रोक, ज्याला आपण पॉवर स्ट्रोक असं म्हणतो। या पॉवर स्ट्रोकलाच फायरिंग स्ट्रोक, वर्किंग स्ट्रोक किंवा एक्सप्लोजिव्ह स्ट्रोक असंही म्हणतात। आता यामध्ये सिलेंडरमध्ये पॉवर स्ट्रोकच्या शेवटी दाबल्या गेलेल्या मिश्रणावर काय होते, स्पार्क प्लग कडून इथे आपल्याला स्पार्क प्लग दिसते आहे। यात कॉम्प्रेशन स्ट्रोकमध्ये म्हणजे एंड ऑफ दी कॉम्प्रेशनला ज्यावेळेस पिस्टन बीडीसी कडून टीडीसी कडे आला त्यावेळेस कॉम्प्रेशन स्ट्रोकमध्ये काय झालं, पूर्णपणे ही हवा जी आहे ही हवा कॉम्प्रेस झाली आणि एंड ऑफ दी कॉम्प्रेशनलाच ह्या तप्त हवेवर हवा गरम झालेली आहे। पेट्रोल आणि हवेचं पूर्णपणे मिक्सचर आहे ते मिक्स झालेलं आहे। यावेळेस इनलेट आणि एक्झॉस्ट हे दोन्ही वॉल्व बंद असतात। त्यावेळेस एंड ऑफ दी कॉम्प्रेशनला स्पार्क प्लग कडून काय केलं जाते, स्पार्क प्लग कडून आपल्याला त्या मिश्रणावर स्पार्क प्लग कडून ठिणगी पडून मिश्रणाचा स्फोट घडून येतो आणि त्यामुळे दाबयुक्त वायू प्रसरण पाहून पिस्टन हेडवर जवळजवळ 1 टन इतका आपल्याला झटका बसतो आणि पिस्टन जोराने खाली दाबल्या जातो। इथे बघा आपल्याला पिस्टन पुन्हा टीडीसी कडून बीडीसी कडे आलेला दिसतोय, म्हणजे या पॉवर स्ट्रोक मध्ये पिस्टन टीडीसी कडून बीडीसी आलेला आहे। इथे एंड ऑफ दी कॉम्प्रेशनला स्पार्क प्लग कडून स्पार्क झाला, स्पार्क झाल्याबरोबर इथे स्फोट निर्माण झाला। स्फोट निर्माण झाल्याबरोबर या पिस्टन या सिलेंडरमध्ये ज्वलन झाला आणि ज्वलनाने स्फोट निर्माण होऊन इथे 1 टन एवढा झटका या पिस्टनच्या हेडवर बसला आणि पिस्टन टीडीसी कडून बीडीसी कडे यावयास सुरुवात झाली। त्यानंतर हे जे वर्टिकल कनेक्टिंग रॉडचं जे वर्टिकल मोशन असते, यावेळी दाब दिल्याबरोबर हे जे वर्टिकल मोशन आहे कनेक्टिंग रॉडचं दाबल्या जाते आणि वर्टिकल पोझिशनमध्ये दाबले जाऊन क्रँकशाफ्ट मार्फत तिचे रोटरी मोशनमध्ये रूपांतर होते। हा जो दाब पडलेला आहे हा कनेक्टिंग रॉड कडून वर्टिकल मोशन कडून जाऊन तो रोटरी मोशन मध्ये क्रँकशाफ्ट कडून तो फिरवला जातो आणि फ्लायव्हील सुद्धा फिरले जाते।
म्हणजेच क्रँकशाफ्टकडून जे मोशन आहे ही मोशन चेंज होते. म्हणजे कनेक्टिंग रॉड कडून जी आलेली मोशन आहे ही मोशन वर्टिकल मोशन असेल, पण ती वर्टिकल मोशन क्रँकशॉट मार्फत ती आपल्याला रोटरी मोशनमध्ये बदललेली दिसते आणि क्रँकशॉट मार्फत तिचे रोटरी मोशनमध्ये रूपांतर होते आणि त्याच वेळेस सिलेंडरमधील रोटरी मोशनमध्ये रूपांतर होऊन कनेक्टिंग रॉड कडून जे मोशन आहे ही चेंज होऊन क्रँकशॉफ्टकडून ती मोशन रोटरी मोशनमध्ये येते, फ्लायव्हीलला फिरवले जाते आणि याच वेळेस पूर्णपणे क्रँकशॉफ्टचा 1.5 फेरा पूर्ण होतो. म्हणजेच 540 डिग्री, म्हणजेच जी क्रँकशॉफ्टची जी पोझिशन आहे, क्रँकशॉफ्टची पोझिशन पूर्णपणे 540 डिग्री अशी पूर्णपणे ती फिरल्या जाते आणि 540 डिग्री फिरून पूर्णपणे तो क्रँकशॉफ्ट 1.5 फेरा आपला पूर्ण करतो. यावेळेस पिस्टन पूर्ण BDCला आलेला असतो. त्यानंतर चौथा जो स्ट्रोक आहे, हा चौथा स्ट्रोक म्हणजे आपल्याला एक्झॉस्ट स्ट्रोक पाहावयास मिळतो. या एक्झॉस्ट स्ट्रोकमध्ये इनलेट वॉल हा बंद असतो आणि एक्झॉस्ट वॉल हा उघडलेला असतो. आता पॉवर स्ट्रोकमध्ये जे जळालेले गॅसेस आहेत, हे जळालेले गॅसेस आपल्याला एक्झॉस्ट वॉल मार्फत, जो उघडलेला जो वॉल दिसतोय आपल्याला एक्झॉस्ट वॉल मार्फत आपल्याला सिलेंडरच्या बाहेर फेकणे, एक्झॉस्ट मिनीफोल्डमधून सिलेंडरच्या बाहेर फेकणे गरजेचं आहे. या सिलेंडरच्या बाहेर आपल्याला एक्झॉस्ट गॅसेस फेकायचे आहेत. त्यामुळे पिस्टन काय करेल, पुन्हा पिस्टन BDC कडून पुन्हा TDC कडे जावयास सुरुवात करेल. हा चौथा स्ट्रोक आहे, एक्झॉस्ट स्ट्रोक. BDC कडून आपल्याला TDC कडे जावयास तो पिस्टन सुरुवात करेल आणि यामध्ये जे जळालेले गॅसेस आहेत ह्या एक्झॉस्ट वॉल मार्फत आपल्याला पूर्णपणे ते सिलेंडरच्या बाहेर जाताना दिसतील. यावेळेस पिस्टन हा BDC कडून TDC कडे जातो आहे. त्यानंतर क्रँकशॉफ्टचा पुन्हा अर्धा फेरा पूर्ण होतोय. म्हणजेच क्रँकशॉफ्ट पूर्णपणे 2 फेरे हा काय करतो आहे, पूर्ण करतो आहे. 2 फेरे पूर्ण केल्यानंतर 720 डिग्री एवढं डिग्रीमध्ये क्रँकशॉफ्ट फिरलेला आहे. म्हणजेच क्रँकशॉफ्ट हा 2 फेऱ्यामध्ये एक पॉवर त्याने निर्माण केलेला आहे. पूर्णपणे ज्या 2 फेऱ्या आहेत ते 2 फेऱ्यामध्ये त्याला एक पॉवर पूर्णपणे निर्माण झालेला आहे. म्हणून त्याला आपण 4 स्ट्रोक इंजिन असंही म्हणतो. आता हे 4 स्ट्रोक आपण सायकल बघितलेलं आहे. यामध्ये हे 4ही स्ट्रोक महत्त्वाचे स्ट्रोक असतात. या 4ही स्ट्रोकमध्ये जे 3 स्ट्रोक आहेत, सक्शन, कॉम्प्रेशन आणि एक्झॉस्ट, हे आयडल स्ट्रोक आहेत. कारण ते पॉवर स्ट्रोक घडवून आणण्यासाठी मदत करतात म्हणून त्यांना आपण आयडल स्ट्रोक असं म्हणतो. पण पॉवर स्ट्रोक जो आहे हा पॉवर स्ट्रोक लाईव्ह स्ट्रोक आहे. याला आपण जिवंत स्ट्रोक म्हणतो. कारण या स्ट्रोकमध्ये आपल्याला पूर्णपणे जो पॉवर आहे इंजिनला फिरवण्यासाठी तो पॉवर आपल्याला या पॉवर स्ट्रोकमध्ये मिळतो. म्हणून त्या स्ट्रोकला आपण लाईव्ह स्ट्रोक असं म्हणतो, म्हणजे जिवंत स्ट्रोक असं म्हणतो. आता हा आजच्या लेसनमध्ये आपल्याला याच गोष्टी शिकायच्या होत्या, सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्ट, पेट्रोल इंजिन. आपण नेक्स्ट लेसनला डिझेल इंजिन, त्याचे 2 स्ट्रोक इंजिन, डिझेल इंजिन व पेट्रोल इंजिन याचा अभ्यास करणार आहोत. थँक्यू.